तुम्ही कधी डाळ न शिजवता, पुरण न वाटता झटपट पुरणपोळी बनवली आहे का? नसेल बनवली तर ही रेसिपी तुमच्यासाठी. ही पुरणपोळी तुम्ही अगदी 5 ते 6 मिनिटात तयार करू शकता. मुलांना टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी ही गरम-गरम दुधासोबत पुरणपोळी अगदी छान लागते. एकदा ही रेसिपी पूर्ण बघा. इथे मी 1 कप भाजलेली चणा डाळ घेतली आहे. याला डाळ पण म्हणतात. 1 कप घेतलंय याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय. एकदम बारीक पावडरसारखं हे करून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं हे मी मिक्सरला वाटलेलं आहे. इथे मी 1 कपपेक्षा थोडा कमी गूळ घेतलाय आणि गुळाचे अर्ध पाणी घेतलंय. आता गूळ विरघळेपर्यंत चांगली ह्याला उकळी काढायची. त्यातच थोडीशी हळद, चिमूटभर मीठ, वेलची पूड, जायफळ आणि सुंठ पावडर घालून 1 चमचा तूप घालून ह्याला चांगली उकळी काढायची. आता गॅस पूर्ण कमी करून यामध्ये आपण बारीक केलेली डाळ घालून चांगलं 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचंय. हळू हे एकदम घट्टसर मिश्रण तयार होतं. आता गॅस बंद करायचंय आणि इथे तुम्ही पाहू शकता पुरण अगदी व्यवस्थित तयार झालंय. आता ह्याला थंड व्हायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे मी गव्हाची कणिक मळून ठेवलेली होती. आता याला तेल लावून अजून चांगलं आपण मळून घेऊया, जेणेकरून आपल्या पोळ्या छान टम्म फुगतील. आता पीठ चांगलं मळून झालंय, पुरणही थंड झालंय. पुरणाचे आपण छोटे-छोटे गोळे तयार करून घेऊया आणि आता कणकेच्या गोळ्यामध्ये हे पुरण व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचंय. अशा प्रकारे पुरण या कणकेमध्ये व्यवस्थित भरून याचा एक गोळा तयार करूया. आता गव्हाच्या पिठावरती हलक्या हाताने हे थोडं पुरण आपण असं पसरवून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावून त्यावर ही पोळी आपण दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्यायची. तिथून पाहू शकता पोळी एकदम टम्म फुगलेली आहे. जितकी दिसायला सुंदर आहे तितकी चवीलाही ती अप्रतिम लागते. अशाच प्रकारे बाकीच्या पुरणपोळ्या मी लाटून भाजून घेतलेल्या आहेत. एकदा ही तुम्ही पुरणपोळी नक्की ट्राय करा. ही झटपट रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटातच तुमच्या पोळ्या तयार होतील. गरम-गरम दूध त्यावर तूप घालून ही पोळी सर्व्ह करा. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.